मी जयसिंग कॉलेजला ऍडमिशन घेणार. मॅडम मी पण जयसिंग कॉलेजलाच ऍडमिशन घेणार आहे. खरं घरातले म्हणतात लग्न ठरवायचं. मला करायचं नाही लग्न, मला शिकायचं. तुम्ही जर घरातल्या सांगून बोला की. हो बोलेन ना. पालकांना सांग बोलले म्हणून. मॅडम माझा अजून काही फिक्स नाही. घरचे काय म्हणतात माझं तर आधीच लग्न ठरलंय माझ्या मामाच्या पोरग्याशी. मम्मी काय की लग्न एवढ्या लवकर? हो मॅडम. मॅडम मॅडम मला या गाव सोडून जायचं नाही. जे काय करायचंय ते गावातच करायचं. छान बस. आणि ईशा तू ग? मॅडम 10वी झाल्यानंतर मी माझ्या गावी जाणार. मग गावी जाऊनच कॉलेज करणार आहेस का? हो तिकडेच, परत नाही इकडेच. पण मॅडम मला आपल्या शाळेची आणि आपल्या सगळ्यांची खूप आठवण येणार. मॅम एक सांगू का? हा बोल. तुम्ही आज खूप छान दिसता. हो अभ्यासावर लक्ष दे. आपली बोर्डाची एक्झाम येते. अभ्यास कर. काय झालं? बघू की. अरे बघू की. काय हे? तुझ्यामुळे हात काढून घेतले. तिला झालंयस का काय तू? मीनं काय केलं तुला? झाले का? प्रेम करते तुझ्यावर. आणि आपली मैत्री? आणि हे कधी झालं तुला? माझ्याविषयी तू असं म्हणतोस? मैत्रीची शांत ठेवायची. आपण एवढं बोललो अगोदर त्याचं काय? काय बोललो आपण? मैत्री तर होती ना आपल्यात. का मग तू असं केलं? मी प्रेम करत होतो. कसलं प्रेम? काय प्रेम? मैत्री आपल्यामध्ये मैत्री. जगू शकत नाही ना? जा, घेऊन ये जा.
जा तू. मी जाईन मारायला. जा मर. मी खरंच तुला सोडून टाकू. जा मर. खरंच मरेन मी. जा मर जा. ते ना विशा, खरंच तू आपलं काम सोडून जाणार आहेस? हो खरंच जाणार. का ग? आजोबांना बरं नसेल त्यासाठी मला जावंच लागलं. अगं मग आजोबांना इकडे बोलून घे की. नाही ग, या आधीच आले असते पण त्यांचं वय झालंय ना, त्यामुळे मला जावं लागलं. कधी जाणार मग? 10वीचा पेपर झाल्यावरती जाईल. बरं भावा, आज तुझ्या नटीला विचारून टाक बघ. किती दिवस मनात ठेवणार आहेस? होय विचारून टाक. काय विचारून टाक मला. माझ्या भावा त्या मुलीमुळं वेगळा झालायस. तुझं असं वागणं बघून भीती वाटायला मला. येडा तर त्यासाठी मी लहानपणापासून भावा, पण आज वेळ आली तिला माझ्या मनातच सांगायचं. कसं बोललास भावा वागासारखं. हा मग होऊन जाऊ दे.
शाळा सुटल्यावर राडा